आज मैं महाराष्ट्र के ऐसे स्कूल जा रहा हूँ जहाँ पे बस 2 बच्चे पढ़ते हैं। वेल दिस इज डे 21 ऑफ माई स्कूटी जर्नी अक्रॉस महाराष्ट्र और आज मैं मेरी मायभूमि कोल्हापुर के गगन बावड़ा विलेज में आया, जहाँ इस पहाड़ के टॉप पर एक बहुत स्पेशल स्कूल चलती है। दैट वाज जीवन सर, अ टीचर हु रन्स अ स्कूल ओनली फॉर 2 स्टूडेंट्स। आई वाज शॉक्ड क्योंकि सर कई सालों से रोज ही डेंजरस जंगल ट्रेक करके कल्याणी और स्वरा को रोज पॅशनेटली सिखाते हैं। तुम्ही दोघीच या शाळेत आहे, त्यामुळे तुम्हाला कधी एकटं वाटतं? नाही. तुला काय बनायचं मोठं होऊन? पोलीस, तुला डॉक्टर. या शाळेमध्ये काय काय शिकता तुम्ही? वाचायला, लिहायला, गुणाकार, बेरजा, तुमच्या शाळेत सगळ्यात स्पेशल काय? सर आम्हाला शिकवतात तेच चांगलं आहे. पेंटिंग केल्यावर चांगली वाटते ना शाळा? तुझा नंबर काय? 1. तुझा? आता सर एवढी मेहनत करतात, तुला कसं वाटतं? वाईट वाटते सरांचं. थोडा आपल्यासाठी येतात वर आणि खाली जातात, पण आपण अभ्यास करायला पाहिजे. पहिली दुसरी माझ्या आईनं अंगणवाडी स्टेज धरतोय मी, आणि मी 3री मध्ये एका वर्षात मी त्यांची पहिली दुसरी पूर्ण करतोय. या 2 मुलींमध्ये अशी काय खासियत आहे जी तुम्हाला आवडते? त्यांची जिद्द आहे बरं का. रोडच्या ठिकाणी सगळेजण जायला तयार असतात, मग अशा ठिकाणी थोडीशी मानसिकता कुणाची थोडीशी ढळते. पण मी त्या शाळेत आलो, त्यांना वाटलं मग सर 2 वर्षात येतील परत. नाही, मी आज 12 वर्ष संपून 13 वर्ष चाललंय मी इथंच आहे. सर तुला काय आवडतं? शिकवतात, हा, वाचायला होतात ना. सच्चा शिक्षक कोण होता? त्याचं तन मन धन विद्यार्थ्यासाठी असते की नाही, तसंच शिक्षक. आता सध्या इथे इलेक्ट्रिसिटी नाहीये. नाही रीतीच नाही. अशी ओळ जी तुमच्या डोक्यात नेहमी राहते यांना शिकवताना. आयुष्यात प्रत्येक क्षणाची किंमत ज्याला कळली तो मोठा होणार. सारा जिल्हा परिषद एक तरफ और हमारे जीवन सर एक तरफ. जर काही तुला त्रास वाटला तर काय सांगायचं? जंगलात वाघ नाही, फाडून काय. सोचा नहीं था महाराष्ट्र के कोने में एक ऐसा हीरो है जिसने 2 सपनों के लिए अपना सब कुछ दे दिया। एक टीचर 2 बच्चों के लिए इतनी मेहनत कर रहा है, तो हजारों बच्चों के लिए हमें कितनी मेहनत करनी पड़ेगी? आपको पता है क्या करना है? डिटेल्स आर इन द कैप्शन.